नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी आणि त्याचप्रमाणे बाळ होण्यासाठी असणारे इकॉनॉमी IVFचे उपचार आणि संयुक्त उपचार याविषयी चर्चा करण्यासाठी इकॉनॉमी IVFचे जनक असणारे डॉक्टर प्रकाश पाटील सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तुम्ही सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर प्रकाश पाटील सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर प्रकाश पाटील सरांचं व्यक्तिमत्व आता महाराष्ट्राला सुपरिचितच आहे, पण ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहेत. आजपर्यंत त्यांनी 45,000हून अधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या आहेत आणि त्यासाठी 3 वेळा महाराष्ट्र शासनाकडून त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. ह्या व्यतिरिक्त आता लाईफलाईन जे IVF सेंटर आहे ह्याचे जनक असणारे डॉक्टर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आता 10,000हून अधिक वंध्यत्व पीडित जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळालेला आहे. मला आवर्जून सांगावं वाटतं, आपण स्क्रीनवरती बघूया असे अनेक पेशंट्स ज्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळालेला आहे. डॉक्टर प्रकाश पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली लाईफलाईन IVF सेंटर या ठिकाणी आणि ते लाईफलाईन IVF सेंटर महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मला आवर्जून सांगावं वाटतं की पनवेल या ठिकाणी मुख्य हॉस्पिटल आहे लाईफलाईन, जे 250 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल आहे. या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं IVF सेंटर म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आपल्याला अहोरात्र सेवा देते. पण ह्याच्या पुढे जाऊन मुंबई, पुणे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र, म्हणजेच तसं बघायला गेलं तर पनवेल, त्याच्या बरोबरीने असणारं ठाणे, त्याचप्रमाणे खारघर, वाशी आणि ह्या व्यतिरिक्त पलावा, पुणे ज्या ठिकाणी मला वाटतं पश्चिम महाराष्ट्राला त्या सर्व रुग्णांसाठी पुणे या ठिकाणी मुख्यत्वे लाईफलाईन IVF सेंटरची शाखा आहे. आणि त्याचप्रमाणे नगर आणि त्याचप्रमाणे परभणी या ठिकाणी सुद्धा आता लाईफलाईन IVF सेंटर आपली सेवा देत आहे. तर जरूर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची वंध्यत्वाची समस्या असेल तर पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात, हे लाईफलाईन IVF सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला सवलतीच्या दरामध्ये हे उपचार उपलब्ध झालेले आहेत इकॉनॉमी IVFच्या अंतर्गत आणि पुढील 1 महिन्यासाठी विशेष सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. त्याचप्रमाणे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये वंध्यत्व पीडित जोडप्यांना आणि विशेष करून महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झालेले आहेत डॉक्टर केतकी पाटील म्हस्के. मी त्यांची ओळख करून देऊ इच्छितो. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर केतकी पाटील म्हस्के ह्या विशेष करून वंध्यत्व तज्ज्ञ आहेतच, म्हणजेच गायनेकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट आहेत. पण मला आवर्जून सांगायचं वाटतं की भारतामध्ये वैद्यकीय प्रशिक्षण संपादन केल्यानंतर त्यांनी विशेष करून युरोपमध्ये आणि त्यामध्ये मला आवर्जून सांगायचं वाटतं की फ्रान्समध्ये राहून त्यांनी विशेष करून या ठिकाणी हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये त्यांनी एम्ब्रिओलॉजीचं ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे, जे अतिशय उपयुक्त आहे वंध्यत्व पीडित जोडप्यांना ट्रीटमेंट देत असताना, उपचार करत असताना. आणि ह्या पुढे जाऊन त्यांनी युरोपमध्ये अनेक विविध हॉस्पिटल्समध्ये या ठिकाणी डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे आणि त्या कामाचा अनुभव आणि त्याचा असणारा एकंदरीत फायदा भारतातील रुग्णांना व्हावा यासाठी ते भारतात परतले आणि त्या लाईफलाईन सेंटरमध्ये आता सध्या कार्यरत आहेत गायनेकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून. आणि आजच्या कार्यक्रमात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर कार्यक्रमात सुरुवात करत असताना पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. आणि मला वाटतं ही इकॉनॉमी IVF संकल्पना एक प्रकारची टर्निंग पॉईंट ठरलेली आहे वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी, कारण आपण कमी दरामध्ये हे अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देत आहात. तर दोन्ही प्रश्न मी एकदम विचारतो की आता नवीन आधुनिकता काय आलेली आहे अर्थातच वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी उपचारांमध्ये, आणि हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात आपण कसे उपलब्ध करून दिलेले आहेत? महेश, आपण ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर देताना सर्वात प्रथम आपण हे इकॉनॉमी IVF आणि अत्याधुनिक उपचार याची सांगड आपण घालणार आहोत. अत्याधुनिक उपचार म्हणजे आता जवळजवळ पहिलं टेस्ट बेबी होऊन 35 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. या 35 वर्षात हे इव्होल्युशन जी काही झालं आहे, सुधारणा होत 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 आता नवीन ज्या पद्धती आलेल्या आहेत त्यामध्ये आपण पुढे बघूच की जे ICSI नावाचं टेक्निक आहे, ज्यामध्ये एका अंड्यामध्ये एक शुक्राणू सोडून अंड फलित केलं जातं आणि त्यामुळे त्याचा सक्सेस रेट देखील वाढलेला आहे. ICSI आहे. नंतर IMSI नावाचं एक टेक्निक आहे की ज्यामध्ये जो शुक्राणू जवळपास 3 ते 5,000 पटीने मोठा दिसतो आणि तो चांगला शुक्राणू गर्भाच्या अंड्यामध्ये इंजेक्ट करून ते अंड फलित करून गर्भ तयार केला जातो. तसंच लेझर एचिंग देखील एक अत्याधुनिक टेक्निक आहे. एम्ब्रिओ बायोप्सी नावाचं टेक्निक आहे. ब्लास्टोसिस्ट कल्चर जे आहे त्यामध्ये ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या वेळेअभावी आपल्याला सांगता येणार नाहीत, पण अशा बऱ्याचशा अत्याधुनिक टेक्निक्स नवीन आल्यामुळे सक्सेस रेट देखील वाढलेला आहे. आणि शिवाय त्यामुळे जो खर्च असतो, टेस्ट बेबीला लागणारा जो खर्च असतो तो देखील खूप कमी होत गेला आहे. म्हणून आम्ही गेल्या 20 वर्षापासून इकॉनॉमी IVF हे जो काही संकल्पना आहे ती आम्ही खास करून ग्रामीण भागातल्या लोकांसाठी राबवण्याचा सुरुवात केली. आणि त्यातून इकॉनॉमी IVF म्हणजे काय, जवळपास जो खर्च
टेस्ट बेबीसाठी लागतो त्याच्या जवळपास निम्मे खर्चामध्ये IVF आजकाल होतं. आम्ही त्यामध्ये खास करून इकॉनॉमी IVF करताना काय करतो की एग डोनेशन, एम्ब्रिओ डोनेशन, एग शेअरिंग, एम्ब्रिओ शेअरिंग हे जे टेक्निक्स आहेत, शिवाय जी नवीन टेक्निक आलेला आहे त्याला मी क्रायोफ्रीजिंग म्हणतो. त्या क्रायोफ्रीजिंगमध्ये काय करतो आम्ही, एखाद्या पेशंटची अंडी काढल्यानंतर ती फलित केल्यानंतर जे गर्भ मिळतात ते गर्भ आम्ही ते 2 किंवा 3 वाटे करतो, विभागतो आणि ते आम्ही फ्रीज करून स्टॉक म्हणून ठेवून देतो. पहिल्या ह्याच्यात गायी गर्भ सोडले, 1 किंवा 2 गर्भ सोडले की त्यात जर प्रेग्नन्सी राहिली, ती प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ते बाळ झाल्यानंतर 2 वर्षांनी जेव्हा परत पेशंटला दुसरं बाळ पाहिजे असतं त्यावेळेस आपण परत ते स्टॉक केलेलं गर्भ सोडू शकतो आणि एकाच खर्चात 2 वेळा किंवा 3 वेळा आपण त्या पेशंटला टेस्ट बेबी उपचार पद्धती देऊ शकतो. त्यामुळे एकाच खर्चात 1 किंवा 2 अपत्य होण्याची एक ती संधी त्या पेशंटला मिळते. शिवाय एम्ब्रिओ डोनेशन, एग डोनेशन हे म्हणजे विभागून आम्ही एग्स देतो. त्यामध्ये देखील एकाच स्त्रीला इंजेक्शन देऊन तिचे अंडे तयार करून ती बाहेर काढून ती 2 किंवा 3 स्त्रियांमध्ये विभागून त्यांच्या हस्बंडच्या शुक्राणूंपासून ती फलित करून ते गर्भ तयार करून त्या बायकांना आपण देऊ शकतो. त्यामुळे हे इकॉनॉमी होतं. आणि खास करून फ्रीजिंगचे टेक्निक हे अतिशय नवीन टेक्निक्स आलेले आहेत आणि त्यामुळे त्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले आहेत. येस, आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये हे उपचार उपलब्ध करून दिलेले डॉक्टर प्रकाश पाटील सरांनी आपण. आणि स्क्रीनवरती विविध ही वंध्यत्व पीडित आपण जोडपी बघतोय ज्यांना अपत्य प्राप्तीचा आनंद झालेला आहे, मूल होण्याचा, बाळ होण्याचा आनंद झालेला आहे. आणि आपण बघू शकता की कशा रीतीने हे सर्व उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला लाईफलाईन IVF सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, जे पनवेल या ठिकाणी मुख्य सेंटर आहेच, पण ह्याच्या बरोबरीने खारघर, वाशी, पलावा, त्याचप्रमाणे त्या अनुषंगाने ठाणे, पुणे, खास करून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व रुग्णांसाठी पुण्याला सुसज्ज असं सेंटर आहे. ह्याच अनुषंगाने परभणी आणि नगर या ठिकाणी ही सेवा आपल्याला उपलब्ध आहे. आणि हे सर्व उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय डॉक्टर प्रकाश पाटील सरांना जातं. आणि आता ह्या लाईफलाईन सेंटरमध्ये जॉईन झालेले आहेत डॉक्टर केतकी पाटील म्हस्के, ज्या खास करून आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, एकंदरीतच आता नवीन जी काही आपण पिढी बघतोय असणाऱ्या नवीन मुली, त्यांना असणारा एकंदरीतच त्यांच्यावरती असणारा स्ट्रेस, कारण त्यांना करिअर आहे, अभ्यास आहे, त्यानंतर नोकरी आहे आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये आपण PCODची समस्या अनेकविध लाईफस्टाईलमुळे वाढलेली बघतोय. आणि हे जे आहे ह्याच्यामुळे अर्थातच वंध्यत्वाची समस्याही वाढते. काय सांगता येईल आपल्याला याविषयी? PCOD म्हणजे डॉक्टर महेश, आम्ही PCOD नाही म्हणत. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, पण आम्ही त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणतो. PCOD हा एक लाईफस्टाईल डिसीज म्हणू शकतो. आणि आजकाल अवेअरनेस वाढला आहे, तर लोक आधी लवकर जाऊन तपासण्या करून घेतात, म्हणून त्या डिसीज म्हणून त्या सिंड्रोमचं जे डायग्नोसिस आहे ते वाढलेलं आहे. आमच्या OPDमध्ये येणाऱ्या, इन्फर्टिलिटी OPDमध्ये येणाऱ्या प्रत्येक 4थी किंवा 5वी बाई जी असते तिचा PCODचा प्रॉब्लेम असतो. आणि ह्या पेशंट्समध्ये आम्ही काही 3-4 गोष्टी फक्त बघतो की कशामुळे ना PCOD आहे. PCODमध्ये आम्ही ह्या पेशंट्सला बघतो की यांच्या पाळी जी आहे ती उशिरा येत असते, कधी 1.5 महिन्यांनी, कधी 2 महिन्यांनी, कधी 3.5 महिने, 4 महिने. काही पेशंट्समध्ये गोळी घेतल्याशिवाय पाळी येतच नाही. आणि काही पेशंट्समध्ये जो पाळीचा रक्तस्राव असतो, जे ब्लिडिंग असतं, ते कधी खूप कमी असतं, काही पेशंट्समध्ये ते जास्त पण असतं. ह्या पेशंट्समध्ये यांचे जे जेव्हा आम्ही ब्लड टेस्ट करतो, जसं AMH, LH, FSH, टेस्टोस्टेरॉन, हे जे हॉर्मोन्स आहेत जे आम्ही जेव्हा चेक करतो तेव्हा त्यांचे सगळे डिस्टर्ब्ड असतात. त्याला एक लेवल नसते जी नॉर्मल बायकांमध्ये असते. स्पेशली टेस्टोस्टेरॉनचे लेवल्स खूप हाय असतात, ज्याच्यामुळे ह्या पेशंट्समध्ये जी अंगावरची लव असते किंवा आपण केस म्हणू शकतो ते चेहऱ्यावर, हातापायावर थोडे जास्त असतात. या पेशंट्स नेहमी वेट बरोबर स्ट्रगल करत असतात की त्यांचं वेट कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ते बरेच ट्राय करत असतात, बट इट इज डिफिकल्ट. त्यांना त्रास होतो ते वेट कमी करून घेण्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पेशंट्सची जेव्हा आम्ही सोनोग्राफी करतो तेव्हा सोनोग्राफीमध्ये दर महिन्याला जे एक अंड तयार व्हायला पाहिजे ओव्हरीमध्ये आणि ते फुटून बाहेर पडायला पाहिजे ते पडत नाही. आणि मग ह्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आणि मग ते आमच्या इन्फर्टिलिटी OPDमध्ये येतात. आणि ते कसं येतात, जर लग्नाला 2-3 वर्ष झाले, पाळी बरोबर येत नाही आणि आम्ही ट्राय करतोय तरी आम्हाला मूल होत नाही, म्हणून मग ते त्या स्टेजला आमच्याकडे येतात. मग याची ट्रीटमेंट करायला आपण जर बघितलं तर आम्ही त्यांना 2 ते 3 गटांमध्ये वेगळं डिवाईड करतो.
एखादी पेशंट आहे जी 30 इयर्सपेक्षा कमी आहे, तिचं वय तिचं लग्न होऊन काही 2 ते 3 वर्ष झालेले आहेत, बाकीचे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, हजबंडचं पण रिपोर्ट्स जे आहेत ते नॉर्मल आहेत, मग ह्या पेशंट्सला आम्ही एक डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी आणि ओव्हेरियन ड्रिलिंगचा सल्ला देतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक पेशंटमध्ये ओव्हेरियन ड्रिलिंग करा, बट काही सिलेक्टेड पेशंट्समध्ये ओव्हेरियन ड्रिलिंगचा फायदा खूप आहे आणि म्हणून मग आम्ही ह्या पेशंट्सला लॅप्रोस्कोपी, ओव्हेरियन ड्रिलिंग नंतर आम्ही त्यांना 2 ते 3 महिने नॅचरली ट्राय करायचा चान्स देतो. जर 2-3 महिन्यामध्ये ते नाही कन्सीव्ह झाले तर त्याचा पुढचा उपाय आम्ही त्यांना देतो इज IUI. मग हा सेकंड उपाय असतो आणि प्रत्येक पेशंट PCOD आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट IVF करा हा काही उपाय नाही आहे. यंग पेशंट्समध्ये आपण त्यांना हे ट्रायल देऊ शकतो. IUI मध्येही सक्सेस नाही मिळाले, 2-3 सायकल IUI केले आणि नाही मिळाले तर मग आपण त्याला IVFचा सल्ला देऊ शकतो. मग काही पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये लॉंग स्टँडिंग इन्फर्टिलिटी आहे, म्हणजे लग्नाला 5 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत, एज त्यांचं 35+ आहे आणि ह्या पेशंट्समध्ये मग आम्ही डायरेक्टली IVF सांगतो. या पेशंट्समध्ये IVF खूप उपयुक्त असतं बिकॉज यांच्या जी AMH असतो व्हॅल्यू ती हाय असते आणि त्यांची अंडं बनवण्याची कपॅसिटी खूप चांगली असते कम्पेअर्ड टू द सेम एज दुसऱ्या बाईमध्ये, ज्या नॉर्मल बायकांमध्ये. तर आम्ही यांना IVF सजेस्ट करतो. मग आपल्याला जास्त एग्ज मिळतात, जास्त गर्भ मिळतात आणि मग चान्सेस ऑफ गेटिंग प्रेग्नंट पण इन्क्रीज होतात. मग म्हणून मग आपल्याला चांगला सक्सेस रेट मिळतो. आपण हे बघितलं या अनुषंगाने की अनेकविध दाम्पत्यांना या ठिकाणी अपत्यप्राप्तीचा आनंद झालेला. आजपर्यंत 10,000हून अधिक जोडप्यांना बाळ होण्याचा, मूल होण्याचा आनंद मिळालेला आहे लाईफलाईन IVF सेंटरमध्ये, जे आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे सर्व ट्रीटमेंट्समध्ये आणि त्याचप्रमाणे कन्सल्टेशनमध्ये. तर जरूर फोन करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, ते लाईफलाईन IVF सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत. लाईफलाईन आता सर्वत्र आपली सेवा देत आहे. पनवेल, ठाणे, पुणे, खारघर, पलावा, त्याचप्रमाणे नगर, परभणी, महाराष्ट्रात सर्वत्र आहे. विशेष करून पुण्याला अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी IVF सेंटर आहे. पनवेलला सुसज्ज असं IVF सेंटर आहे. ठाणे आहे. त्याचप्रमाणे आता परभणी आणि नगर या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे लाईफलाईन IVF सेंटर. या व्यतिरिक्त पलावा आहे, खारघर आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. आपण संपर्कासाठी जो स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती वंध्यत्वावरती असणारे इकॉनॉमी IVF उपचारांविषयी, ज्याच्यामध्ये संयुक्त उपचार सुद्धा आज उपलब्ध आहेत लाईफलाईन IVF सेंटरमध्ये. आणि आपण आता स्क्रीनवरती बघू शकता विविध प्रकारचे पेशंट ज्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये, लाईफलाईन IVF सेंटरमध्ये अपत्यप्राप्तीचा आनंद मिळालेला आहे. डॉक्टर प्रकाश पाटील सर आणि त्याचप्रमाणे डॉक्टर केतकी पाटील म्हस्के मॅडमच्या मार्गदर्शनाखाली. आणि आपण आता स्क्रीनवरती बघू शकता असे अनेकविध प्रकारचे जे दाम्पत्य आहेत, अनेकविध प्रकारचे जे पेशंट आहेत ज्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळालेला आहे. लाईफलाईन IVF सेंटर आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. पनवेल आहे, त्याचप्रमाणे त्या अनुषंगाने आपल्याला खारघर, पलावा आणि वाशी आणि ह्याच्या व्यतिरिक्त पुणे, ठाणे आणि त्याचप्रमाणे परभणी आणि नगर या ठिकाणी आपल्याला सेवा उपलब्ध आहे. आणि मला अजून सांगायचं वाटतं की 10,000हून अधिक वंध्यत्वपीडित जोडप्यांना ठिकाणी अपत्यप्राप्तीचा आनंद झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून आज डॉक्टर प्रकाश पाटील सर आणि त्याचप्रमाणे डॉक्टर केतकी म्हस्के पाटील मॅडम कार्यरत आहेत लाईफलाईन सेंटरमध्ये. आणि विशेष करून इकॉनॉमी IVFच्या अंतर्गत आपल्याला अतिशय परवडणाऱ्या दरामध्ये हे अत्याधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच पुन्हा एकदा विषयाकडे जात असताना अनेकविध ॲडव्हान्सेस आलेले आहेत. आपण सांगितलं जातं, आपण काही बघूया त्यातली लेझर एचिंग सारखा प्रकारे नवीन आणि खास करून ॲझोस्पर्मिया असणाऱ्या रुग्णांसाठी किंवा ज्यांना वीर्यदोष आहे आपण म्हणूया, ज्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा त्यांची मोटिलिटी चांगली नाही, क्वालिटी चांगली नाही, अशा लोकांसाठी काय उपचार काय सांगता येईल आम्हाला? महेश, स्त्रियांची तपासणी केल्यानंतर आपल्याला कळतं की तिचं सगळं नॉर्मल आहे, गर्भाशय चांगला आहे, गर्भलेखा चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. परंतु अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने तिच्या हजबंडचे शुक्राणूंचं प्रमाण जर कमी असेल किंवा शून्य असेल, बऱ्याच वेळा असं होतं की शुक्राणू तयार होतात पण ते बाहेर पडत नाही, उत्सर्जित होत नाहीत. तर अशा वेळेस त्या जोडप्याला आपण प्रेग्नन्सी देऊ शकत नाही, मूल देऊ शकत नाही. तर आता नवीन ॲडव्हान्सेसमध्ये बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, जे नवीन टेक्निक आहेत त्याला आम्ही टेसा किंवा मायक्रोटेसे म्हणतो. तर त्या मायक्रोटेसेमध्ये ज्याला आपण एझोस्पर्मियामध्ये हे केलं जातं, ह्यामध्ये आम्ही काय करतो, जेव्हा स्त्रीला इंजेक्शन देतो, इंजेक्शन्स देऊन अंडी तयार झाली, अंडी काढली की त्यावेळेस त्या पुरुषाचे अंडकोशातून आम्ही इंजेक्शनच्या साह्याने शुक्राणू काढतो. आणि जर ते शुक्राणू मिळाले तर तेच शुक्राणू आम्ही त्या स्त्रीचे अंडे फलित करण्यासाठी वापरतो.
त्यामध्ये पण जर शुक्राणूंचं प्रमाण चांगलं मिळालं, ते शुक्राणू जर चांगले मोटाईल असतील आणि त्या शुक्राणूंमध्ये काही व्यंग नसेल, तर ते शुक्राणू त्या हजबंडचे शुक्राणू वापरून त्यांना त्यांचं स्वतःचं बायोलॉजिकल मूल त्यांना आपण देऊ शकतो. त्यामुळे ॲझोस्पर्मिया ज्या पेशंट्सच्या शुक्राणूंमध्ये शून्य आहेत, अशा पेशंट्सने नाराज न होता त्यांनी निश्चितच ICSI ह्या टेक्निकचं अवलंब करावा. तुमच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांना तुम्ही सांगू शकतात की आम्हाला ICSI टेक्निकसाठी आम्हाला उपचार द्या आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं मूल ह्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे ॲझोस्पर्मियामध्ये कुठल्याही प्रकारचे औषधं दिले आणि एझोस्पर्मिया नॉर्मल स्पर्मिया किंवा नॉर्मल शुक्राणू तयार झाले असं सहसा होत नाही. 99% होत नाही. अशा पेशंट्सला टेसा पेसा किंवा मायक्रोटेसे आम्ही ज्याला म्हणतो, तेच ही एकच ट्रीटमेंट आहे की ज्याच्याने त्यांना स्वतःचं मूल होऊ शकतं. आणि मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आता सरांनी सांगितलं आणि अत्याधुनिक स्वरूपाचं हे जे तंत्रज्ञान हे उपलब्ध आहे डॉक्टर प्रकाश पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली लाईफलाईन सेंटरमध्ये. आणि ह्या अनुषंगाने अर्थातच मॅडम तुम्हाला प्रश्न विचारत की बऱ्याचदा आपण बघतो की गर्भपात होतो, बऱ्याच स्त्रियांना IVF सायकल केल्यानंतर सुद्धा फेल्ड आपण म्हणूया सायकल्स असतात आणि अशा जोडपी खूप निराश झालेली असतात कारण त्यांना उपचारांना काही कोणत्याच दाद मिळत नसते. तर आपण ह्याच्यामध्ये विशेष काही नवीन उपचार आणलेले आहेत का, काय सांगता येईल याविषयी आम्हाला? येस, फेल्ड IVF जे आपण म्हणतो, जे पेशंट्समध्ये फेल्ड IVF म्हणून येतात आपल्याकडे, ते खूप निराश झालेले असतात. त्यांचं शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासामधून ते गेलेले असतात. तर या पेशंट्सला आम्ही खूप ती भावना समजून खूप पारदर्शकप्रमाणे त्यांना ट्रीट करतो. त्यांना क्लिअरली त्यांचं का फेलियर झालं ह्या गोष्टी एक्सप्लेन करतो. पण बऱ्याच रिझन्स आहेत. आपण म्हणू शकतो की फेलियरसाठी की इम्प्लांटेशन झालं नाही किंवा दुसरे काही प्रॉब्लेम्स होते. मेजर रिझन आहे इम्प्लांटेशन फेलियर, म्हणजे गर्भ रुजला नाही. हे आमच्या 99% ऑफ द पेशंट्स ह्याच्यामध्येच येतात. तर ह्या पेशंट्समध्ये आम्ही त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी करतो, जसं प्री IVF हिस्ट्रॉस्कोपी. IVF करण्याच्या आधी आम्ही गर्भाशयामध्ये दुर्बीण टाकून त्याची गर्भाशयाची पोकळी, गर्भाशयाचं आवरण हे आम्ही बघतो. त्याच्यामध्ये आम्ही चरे पाडतो. जसं आपण म्हणतो जमीन नांगरून मग बीज टाकलं तर ते चांगलं रुजतं आणि चांगलं उगतं. तसंच याच्यामध्ये आपण त्याला चरे पाडतो, त्याला स्क्रॅचिंग करतो आणि मग आपण IVFची ट्रीटमेंट करून गर्भ सोडतो. त्याच्यामुळे गर्भ रुजण्याची शक्यता वाढते आणि प्रेग्नन्सी मिळायची शक्यता वाढते. काही पेशंट्समध्ये जर ज्यांना लहानपणी TB होऊन गेलेला आहे, TBमुळे जे गर्भाचं आवरण असतं, गर्भाशयाचं आवरण, ते थिन झालं असतं किंवा ते पॅची असतं आणि त्याच्यामुळे त्याला रक्तस्राव चांगला नसतो म्हणून गर्भ पकडत नाही. मग ह्या पेशंट्समध्ये आम्ही PRP, प्लेटलेट रिच प्लाझ्मा, आम्ही ते गर्भाशयाच्या भिंतीमध्ये सोडतो आणि ते सोडल्यामुळे तिथे जे आवरण आहे ते चांगलं थिक होतं आणि त्याच्यामुळे या अनुषंगाने हिस्टेरोस्कोपीचा व्हिडिओ बघूया, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला लोकांना सांगता येईल. हिस्टेरोस्कोपीचा व्हिडिओ बघू, काय सांगता येईल? येस पुढे जाऊन. सो गर्भाशयामध्ये जेव्हा आपण PRP इंजेक्ट करतो, जेव्हा त्या भिंतीमध्ये इंजेक्ट करतो, तेव्हा त्याची ती ग्रोथ चांगली होते आणि गर्भ चिकटण्याची शक्यता जास्त वाढते. दुसरं आपण म्हणू शकतो की GCSF, ग्रोथ फॅक्टर एक आहे. GCSF एक इंजेक्शन आहे, एक ड्रग आहे, जे आपण युट्रसमध्ये सोडतो. युट्रसमध्ये सोडल्यामुळे अगेन ज्या बायकांना पाळी कमी येते, ज्या बायकांचं आवरण कमी असतं, थिन असतं, त्या बायकांमध्ये गर्भ रुजण्याची शक्यता ह्या इंजेक्शनमुळे वाढते. त्यामुळे पाळीच्या 7व्या दिवशी आणि 12व्या दिवशी हे इंजेक्शन त्यांच्या गर्भाशयामध्ये सोडतो आणि त्याच्यामुळे त्यांची गर्भ रुजण्याची शक्यता आणि सक्सेस मिळण्याची शक्यता वाढते. ब्लास्टोसिस कल्चर एक आहे. तिसरं गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गर्भ आम्ही जेव्हा इन्क्युबेटरमध्ये ठेवतो तो 3 दिवसापर्यंत आम्ही तो वाढवतो, पण आम्ही आता त्याला एक्सटेंड करून 5 दिवसापर्यंत वाढवतो. म्हणजे 5 दिवसाचा गर्भ रुजण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे एक प्रेग्नन्सी रेट पण चांगला मिळतो. मग आम्ही ब्लास्टोसिस कल्चर एक ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. चौथी गोष्ट म्हणजे लेझर असिस्टेड हॅचिंग. लेझर असिस्टेड हॅचिंगमध्ये जे गर्भाचं जर आवरण असेल ते खूप थिक असेल, 18 मायक्रॉन्सच्या वरती असेल, तर त्याला आम्ही लेझरनी कट्स देतो. त्या लेझरच्या कट्समुळे त्याला नीट हॅच होता येतं. जसं कोंबडीचं अंडं फुटून बाहेर पडतं, तसं मानवी अंडं पण फुटून हॅच होऊन बाहेर पडतं आणि एकदा ते हॅच झालं की त्याला रुजण्याची शक्यता जास्त वाढते आणि त्यामुळे प्रेग्नन्सी रेट वाढतो. सो ह्या 4-5 गोष्टी आपण ॲड केल्या, आपल्या फेल्ड IVF आपण
रिकवर करू शकतो. आणि हे अत्याधुनिक उपचार लाईफलाईन IVF सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन संयुक्त उपचार आपल्याला आता मिळणार आहेत. खास करून सर, संयुक्त उपचारांची काय संकल्पना आहे, काय सांगता येईल पटकन आमच्या प्रेक्षकांना? महेश, संयुक्त उपचार जसं थोडक्यात सांगणं अवघड आहे, पण आपण जसं इकॉनॉमी IVFचं जसं आपण सुरुवात केली, तशीच मी महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं संयुक्त उपचार पद्धती सुरुवात करतोय की आणि बऱ्याचशा पेशंटमध्ये सुरू केलेली आहे. या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये कसं की जसं ॲलोपॅथी आहे तसंच आयुर्वेदा देखील आज हजारो वर्षांपासून आयुर्वेदाने सिद्ध केलेलं आहे की आयुर्वेद देखील इन्फर्टिलिटीमध्ये खूप चांगलं काम करतं. खास करून गर्भाशयाचं आतलं आवरण जर थिन असेल, बारीक खराब असेल, किंवा गर्भाशयाच्या मासिक पाळीचा प्रॉब्लेम्स असतील, किंवा अंडे तयार होण्याची क्रिया होत नसेल किंवा फुटण्याची क्रिया होत नसेल, जसं PCOD, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आम्ही ॲलोपॅथीच्या सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट देखील देतो. जसं पंचकर्म, वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत की ज्याच्यामध्ये आमचे आयुर्वेदिक तज्ज्ञ जे आहेत ते आम्ही आता सर्व महाराष्ट्रामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ जे आहेत त्यांची आणि ॲलोपॅथीची सांगड घालून संयुक्त उपचार करून जे IVFमध्ये फेल्युअर्स आहेत त्याच्यावर ओव्हरकम करतोय आणि बऱ्याचशा लोकांना आम्ही त्या साखळीमध्ये घेतोय आणि त्या चेन्स ज्या एस्टॅब्लिश करतोय की ज्यामुळे फेल्युअर होणाऱ्या पेशंट्समध्ये सक्सेस रेट वाढेल आणि त्यांना आयुर्वेदा आणि ॲलोपॅथी या दोन्ही ट्रीटमेंट्समुळे त्यांचे जे सक्सेस रेट वाढेल आणि अपत्यप्राप्तीची शक्यता आहे ती वाढेल. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला आपल्याला दिला डॉक्टर प्रकाश पाटील सरांनी जाता जाता. आणि मला वाटतं आपल्यालाही जर का वंध्यत्वाची समस्या असेल तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. लाईफलाईन IVF सेंटर आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.